नमो बुद्धाय जय भीम. जातक कथा अंकिचनाला भय कोठून. एकदा आमचा बोधिसत्व ब्राह्मण कुळात जन्माला होता. वयात आल्यावर प्रापंचिक सुखे त्याज्य वाटून त्याने हिमालयावर तपश्चर्या आरंभिली. पुष्कळ काळापर्यंत फलमुलांवर निर्वाह केल्यामुळे खारट आणि आंबट पदार्थ खाण्यासाठी लोकवस्तीत जावे या उद्देशाने तो तेथून निघाला. वाटेत त्याला कारवानांचा तांडा सापडला. त्यांच्याबरोबरच तो मार्गक्रमण करू लागला. रात्री एका ठिकाणी मुक्कामाला उतरले असता त्या व्यापाऱ्यांना लुटण्यासाठी पुष्कळ चोर जमा होऊन व्यापारी निजल्यावर लुटावे अशा उद्देशाने आसपास दबा धरून राहिले. बोधिसत्व एका झाडाखाली इकडून तिकडे फिरत होता. सगळे व्यापारी झोपी गेल्यावर चोर हळूहळू जवळ येऊ लागले. त्यांची चाहूल ऐकून बोधिसत्व तसाच फेऱ्या घालीत राहिला. चोर तिकडे वाट पाहत बसले होते. हा तपस्वी निजणार व या तांड्याला आम्ही लुटणार अशा बेतांनी चोराने ती सारी रात्र घालवली. परंतु आमचा बोधिसत्व झोपी न जाता सारी रात्र फेऱ्या घालीत जागृत राहिला. पहाटेला चोर आपली हत्यारे तेथेच टाकून पळत सुटले व जाता जाता मोठ्याने ओरडून म्हणाले, निष्काळजी व्यापाऱ्यांनो, हा तपस्वी तुमच्याबरोबर नसता तर आजच तुमचे घडे भरले असते. व्यापारी चोरांच्या आरोळ्यांनी जागे होऊन पाहतात तो त्यांना चोरांनी टाकून दिलेली शस्त्रास्त्रे आढळून आली. ते बोधिसत्वाला म्हणाले, सारी रात्र चोर तुमच्या आसपास दबा धरून बसले असता व ते तुमच्यावर हल्ला करतील असा संभव असता तुम्ही भिवून आरडाओरड केली नाही, हे कसे? बोधिसत्व म्हणाला, ग्रस्त हो, जेथे संपत्ती आहे तेथे भय आहे. माझ्यासारख्याला भय मुळीच नाही. गावात किंवा अरण्यात कोणत्याही प्राण्याची मला भीती वाटत नाही. का की मैत्री आणि करुणा यांची मी सतत भावना करीत असतो. जय भीम.